मुंबईसाठी भाजपची 67 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। नील सोमय्या, नवनाथ बन यांच्यासह स्वप्ना म्हात्रे, तेजस्वी घोसाळकर आणि वरळीमधून राजेश कांगणे यांना उमेदवारी जाहीर। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आतापर्यंत 102 जणांना एबी फॉर्मचं वाटप। मुंबई पालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर। अनेक माजी नगरसेवकांसह काही नेत्यांच्या मुलांनाही संधी। मोदी आणि ईव्हीएम असल्यानं त्यांना माज, संकट नीट ओळखा, मुंबई वाचली पाहिजे, त्यांचं स्वप्न गाठण्यासाठी आपण एकत्र, राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। आता ईव्हीएम, मोदी, पैसे वाटप यावरून विरोधक टीका करतील, अशा वक्तव्यांना जनता आता गांभीर्यानं घेणार नाही, संजय शिरसाट यांची टीका। मुंबई गुजरातवाल्यांना पाहिजे आहे, मात्र मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं त्यांचं स्वप्न मोडायचंय, बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया। मनपा निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे 12 वाजणार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीवरून नवनाथ बन यांची टीका। किशोरी पेडणेकरांकडून उद्धव ठाकरेंची भेट। मुंबईतील वॉर्ड क्रमांक 199 मधून लढण्यास किशोरी पेडणेकर इच्छुक। शाखा प्रमुख गोपाल खाडे यांच्या पत्नीही 199 मधून इच्छुक। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये घड्याळासोबत जाण्याचा कार्यकर्त्यांचा निर्णय। कार्यकर्त्यांसाठी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, मात्र घड्याळ चिन्हावर लढणार नाही, रोहित पवारांकडून स्पष्ट। पिंपरी चिंचवड नंतर पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी। अजित पवारांची राष्ट्रवादी 125 तर पवारांची राष्ट्रवादी 40 जागा लढवणार। आज अधिकृत घोषणा केली जाणार। पिंपरी चिंचवडमध्ये भाजप शिवसेनेला 14 तर आरपीआयला 3 ते 5 जागा देण्याची तयारीत, मात्र शिंदेंची शिवसेना काही जागांवर ठाम असल्याचीही माहिती। नवी मुंबईमध्ये महायुती जागा वाटपाचा तिढा कायम। रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईकांची बैठक। नवी मुंबईमध्ये दोन्ही पक्षांकडून स्वबळाची भाषा।